रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। जिल्ह्यात सर्वत्र वाळू माफियांचा हैदोस. जिल्ह्यातील वाळू घाटावर जेसीपी, पोकलँडचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू आहे. वाळू माफियांनी त्यांना ठरवून दिलेल्या क्षेत्रफळाऐवजी मनमानी पद्धतीने मोठमोठाले खड्डे करून वाळू उपसा जोरात चालू आहे. याबाबत सर्व काही आलबेल परिस्थिती असून जिल्ह्यातील महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन डोळेझाक करत आहे. दिवसाढवळ्या हायवा व टिप्परच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अवैध वाळू साठा करून ठेवण्यात येत आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून राजकीय लागेबांधे व हप्ताखोरीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होऊन भविष्यात अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. या अवैध वाळू तस्करीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.